नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्याची चर्चा आज देशभरामध्ये होती आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे. देशातले सगळे झेनझी जे आहेत ते ह्याला सपोर्ट करत आहेत. पण केवळ देशापुरतंच नाही तर देशाबाहेरसुद्धा आता याची चर्चा व्हायला लागली आहे. आणि या आंदोलनाचा दबाव सरकारवर एवढा वाढला की काल रात्रीतनं बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे जे सरकार अहंकारामुळे आत्तापर्यंत जे आंदोलन सुरू होतं, वांगचूक यांचं उपोषण सुरू होतं, 20 दिवस झाले तरी त्या उपोषणाच्या ठिकाणी फिरकायला जे सरकार तयार नव्हतं त्या सरकारचे आता धाबे दणाणले आहेत. बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत आणि काल रात्रीपासून तर वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. काय काय घडलेल्या आहेत अगदी सविस्तरपणाने आपण बघू. याच्यावरचं माझं मतही काय आहे तेही मी तुम्हाला सांगेन. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर टाका. मित्रहो, एखादा आंदोलनाचा दबाव हा सरकारवर किती येऊ शकतो, किती प्रमाणात येऊ शकतो, हे खरं तर या जंतर मंतरवरच्या अभिजित दिपके आणि झेनझी म्हणजे तरुण यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाच्या निमित्ताने साऱ्या देशाला बघायला मिळालं आहे. सरकारला वाटत होतं की हे आंदोलन आपण चिरडून टाकू, हे आंदोलन आपण मोडून टाकू, पण तसं झालं नाही. जो या देशातला विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये शिक्षण पद्धतीच्या विषयी आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविषयी जो राग आहे तो इतका बाहेर यायला लागला की वेगवेगळ्या राज्यातून तरुण रस्त्यावर उतरले, उत्स्फूर्तपणाने उतरले आणि या आंदोलनाला पाठिंबा देत आपण जिथे आहोत तिथनं ते आंदोलन करायला लागले. ज्यांना शक्य होतं ते दिल्लीपर्यंत पोहोचले आणि म्हणूनच आपण बघितलं मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, आपल्या राज्याचा जरी आपण विचार केला तरी ठिकठिकाणी कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं. म्हणून मी म्हटलं की या आंदोलन हे या पिढीने केलेलं जे हे आंदोलन आहे झेनझींनी, हे आंदोलन अभूतपूर्व राहिलं आणि सरकारला झुकावं लागलं. मी झुकावं लागलं का म्हणतोय हे आता तुम्हाला मी सांगेनच. पण काल रात्रीपासून बऱ्याच घडामोडी घडल्या. एक तर मुळामध्ये JP नड्डा यांनी सातत्याने वांगचूक यांची भेट घेतली आणि काल रात्रीसुद्धा त्यांनी ती भेट घेतली. जवळपास 12 वाजता JP नड्डा हे वांगचूक यांना भेटले. पण तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मोबाईलवरनं असेल, लॅपटॉपवरनं असेल, पण एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ त्यांनी प्रसारितही करून टाकला सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये. तो व्हिडिओ सगळीकडे सध्या आलेला आहे, तुम्ही पण बघितला असेल. या व्हिडिओमधनं पंतप्रधानांनी काय सांगितलं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट पंतप्रधानांनी सांगितली आहे की आत्ताच्या तरुणाईच्या भवितव्याविषयी हे सरकार पूर्णतः त्यांच्या भवितव्याबरोबरच आम्ही आहोत. त्यांच्या भवितव्याच्या बरोबर आम्ही कधीही खेळ करणार नाही. नीट पेपर परीक्षेमध्ये जे घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही 14 माझ्या मते लोक 13-14 जी काही मंडळी त्याच्यामध्ये पकडण्यात आलेली आहेत, पुण्यातलेच त्याच्यामध्ये जवळपास 10-12 लोक आहेत. पुणे, लातूर, अशा नांदेड या ठिकाणावरनं जी मंडळी ना पकडण्यात आलेलं आहे ते आज जेलमध्ये आहेत. जी लोक याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये अडकली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही इतकी कठोर पावलं उचलणार आहोत की यापुढच्या काळामध्ये देखील परीक्षांमधले घोटाळे याच्याकडे लोकांना पाहताना वरवरचं पाहता येणार नाही. इतके कडक कायदे जे आत्तापर्यंत नाही आहेत असे कायदे आता आम्ही तयार करतो आहोत. हे कायदे आम्ही लवकरात लवकर तयार करू आणि हे नीट पेपर घोटाळ्याचं प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर घेऊन जे यातले आरोपी आहेत त्यांना तातडीनं लवकरात लवकर कठोर शिक्षा कशी करता येईल याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. अशा पद्धतीचं
स्टेटमेंट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री 11:30 वाजता केला. त्यानंतर 12 वाजता 12:15 वाजता JP नड्डा हे सोनम वांगचुक यांच्याकडे पोचले. त्याच्या आधी त्यांच्या काही बैठका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुमचे ज्या काही मागण्या आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, त्या अभिजित दिपके यांच्या मागण्या आहेत, वांगचुक यांच्या मागण्या आहेत, तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, आता मुळात प्रमुख मागणी कोणती आहे या आंदोलनाची, तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अर्थात त्या मागणीला सोडून JP नड्डा यांनी काही मागण्या म्हणजे सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या आहेत, तर जे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांवर या आंदोलनाच्या दरम्यान केसेस टाकण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, हे गुन्हे आम्ही मागे घेऊ. कोणत्या विद्यार्थ्यांवरचे, जे शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत होते असे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचे गुन्हे आम्ही मागे घेऊ. जे विद्यार्थी किंवा कोणी बाहेरून आलेल्या ज्या शक्ती आहेत की ज्यांनी या आंदोलनामध्ये हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला आहे, असे जे आयडेंटिफाय झालेली लोक आहेत, ती बहुतेक त्याची संख्या जास्त आहे, अशा मंडळींवरचे जे गुन्हे आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करू, त्यांची पूर्ण तपासणी करू, त्यांचं बॅकग्राऊंड चेक करू आणि मगच त्या बाबतीतला निर्णय आम्ही घेऊ. पण जे शांतताप्रिय मार्गाने गेलेले विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्यावर जर चुकून काही गुन्हे दाखल झाले असतील तर ते आम्ही तातडीनं मागे घेऊ, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नीट पेपर घोटाळ्याप्रकरणी परीक्षाच रद्द झाली, त्याचा धसका मुलांनी घेतला, 20 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना आम्ही चांगल्या पद्धतीची आर्थिक मदत देऊ करू. म्हणजे 1 करोडची मदत खरं तर यांच्याकडनं सांगण्यात आलेली आहे, पण सरकार म्हणलं आम्ही चांगल्या पद्धतीची मदत त्यांच्या कुटुंबियांना देऊ. अर्थात ही मदत देणं म्हणजे त्यांचं दुःख आम्ही पुसू शकतोय अशातला भाग नाही, पण आमच्याकडनं तेही पाऊल उचललं जाईल, ही देखील ग्वाही त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता राहिला प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा. तो होईल का नाही, माझं मत काय आहे ते मी अगदी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईन. पण सोनम वांगचुक यांनी जरी अन्नत्याग उपोषण सोडलेलं असलं तरीही आज अभिजित दिपके यांनी हे सांगितलेलं आहे की उपोषण मागे घेतलेलं असलं तरी आमचं आंदोलन सुरू राहील. आंदोलन त्या क्षणापर्यंत सुरू राहील जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही. त्यानंतर सरकारला जर का चर्चा करायची असेल तर आता आम्ही संसदेमध्ये येणार नाही, कारण यापूर्वी आम्ही येण्याचा प्रयत्न केला, आमचे प्रतिनिधी आले, त्यांना तुम्ही 2-2.5 तास 3 तास बसवून ठेवलं आणि केवळ 15 मिनिटाची भेट घेतली की ज्याच्यामध्ये काहीच घडलं नाही आणि आम्ही परत आलो. त्यामुळे आता जर का सरकार चर्चा करायला तयार आहे असं म्हणताय, वारंवार म्हणताय, तर आता सरकारने आंदोलनस्थळी यावं आणि आमच्याशी चर्चा करावी. आता याच्यातनं मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा आता साधारणतः दुपारचे 12:30 पाऊण झालेला आहे. 12:30 वाजता आज CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकारकडचे प्रतिनिधी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होती आहे. ही चर्चा कुठे होती आहे तर ती संसदेतही होत नाही आहे, ती आंदोलनस्थळीसुद्धा होत नाही आहे, तर ती होती आहे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये. या क्लबमध्ये या 2 लोकांमध्ये म्हणजे 2 CJP आणि सरकार यांच्या प्रतिनिधींमध्ये ही चर्चा होती आहे. ही चर्चा होती आहे याचाच अर्थ असा आहे की सरकार झुकलंय, सरकार नरमलंय. जे सरकारला वाटत होतं की हे विद्यार्थीच आहेत, यांचं आंदोलन काय आपण असं चिरडून टाकू, ते झालेलं नाही. तो दबाव इतका सरकारवर आलेला आहे की सरकारला आता झुकावं लागलं आहे आणि या चर्चेची तयारी सरकारने केलेली आहे. आता मुद्दा फक्त एकच आहे, सरकार बाकीच्या काही अटी ज्या काही आंदोलकांच्या आहेत त्या मान्य करतील, त्या त्यांनी केलेल्याही आहेत. अजून ज्या काही 3-4 अटी त्यांच्या महत्त्वाच्या आहेत त्याही मान्य होतील. पण प्रमुख अट आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आता सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, ते रात्री 12-12:15 वाजता सोडलं. JP नड्डा
यांनी काही गोष्टींचं आश्वासन दिल्यानंतर सोडलं आणि जे पी नड्डांच्याच हस्ते त्यांनी सरबत प्राशन केलं, सरबत प्यायलं आणि हे उपोषण त्यांनी मागे घेत असल्याची घोषणा केली. अर्थात या गोष्टीवर टीका होणार हे स्वाभाविक होतं आणि संजय राऊत यांनी जे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे यावर आज तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मला त्यांची प्रतिक्रिया पटली. एकतर सोनम वांगचुक यांनी रात्री 12-12:30 वाजता उपोषण सोडण्याची एवढी घाई का केली? ठीक आहे, मागण्या मान्य केल्या होत्या, उपोषण सोडायचं होतं तर आज सकाळपर्यंत वाट बघायला पाहिजे होती. त्यानंतर हे उपोषण तुम्ही जे पी नड्डांच्या हस्ते का सोडलं? आज जे विद्यार्थी आपलं घरदार सोडून काही मंडळी बाहेरच्या राज्यातनं आलेली आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर जंतर मंतरवरच्या जिथे हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनस्थळी येऊन सोनम वांगचुक यांनी हे उपोषण सोडायला पाहिजे होतं. कुठल्या तरी विद्यार्थ्याच्या हस्ते शरबत पिऊन हे उपोषण सोडायला पाहिजे होतं. अशा पद्धतीची एक टीका ही संजय राऊत यांनी केलेली आहे. कारण तुम्ही सरकारच्या हस्ते हे सरबत पिऊन हे उपोषण सोडलं म्हणजेच असं होतं की सरकारने तुम्हालाही आपल्या कवेत घेतलं आहे आणि त्यांच्या दबावाखाली येऊन तुम्ही उपोषण सोडलं आहे हा मेसेज त्यातनं बाहेर जातो आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांचं रात्री 12:30 वाजता उपोषण सोडणं हे काही पटलेलं नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आता मुख्य मुद्दा राहतो तो म्हणजे की धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा होणार की नाही. आता माझं मत म्हणून मी तुम्हाला सांगतो, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत. म्हणजे सरकार जरी आत्ता अनेक मार्गांनी धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी आता एक लक्षात घ्या, एक तर सगळे विरोधी पक्ष आहेत हे रस्त्यावर उतरलेत, ते ठिकठिकाणी आंदोलन करतायत. रविवारी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं मिळून आंदोलन करतायत, मोठ्या प्रमाणावर करतायत. त्यांनी अनेक या तरुणांना, विद्यार्थ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलनं करते आहे. काल डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिलेली होती, त्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे चारही बाजूंनी वातावरण पेटलंय आणि अशा वेळेला सरकारला काही गोष्टी मान्यच कराव्या लागतील या विद्यार्थ्यांच्या आणि त्यामध्ये तुम्ही कायदे करा, कडक करा, पुढच्या लोकांसाठी हा कायदा म्हणजे आदर्श ठरेल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण ज्यांची ही जबाबदारी होती, ज्यांच्या हातामध्ये हे मंत्रालयाचं खातं होतं त्या धर्मेंद्र प्रधानांनी याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, त्यांची अक्षम्य याच्यामध्ये चूक झालेली आहे. तेव्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारून एकतर त्यांनी राजीनामा द्यावा नाहीतर त्यांचा राजीनामा घ्यावा आणि सरकारला तो घेणं भाग पडेल असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये दोन गोष्टी फक्त होऊ शकतात. एक, त्यांच्याकडनं शिक्षण खातं काढलं जाऊ शकतं आणि त्यांना मंत्रीपद ठेवून दुसरं खातं दिलं जाऊ शकतं. एक. दुसरी गोष्ट, त्यांना मंत्रिपदावरून हटवून BJPच्या संघटन कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही त्यांना दिली जाऊ शकते. या दोनच गोष्टी आत्ता होऊ शकत आहेत. पण धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण खात्यावरनं हटवलं जाईल याची दाट शक्यता आता या आंदोलनाच्या स्वरूपाकडे बघून, अभिजित दिपकेंनी ठामपणाने जी भूमिका मांडली आहे त्याकडे बघून आणि आज राज्यांमध्ये जे तरुण रस्त्यावर उतरलेत हा सगळा दबाव बघता सरकारला मागे यावंच लागेल अशी स्थिती सध्या देशातली तयार झाली आहे. सरकारची एक चूक ही सरकारला मोठी महागात पडली आहे. जे सरकारने खूप लाईटली घेतलं होतं तसं चित्र आता राहिलेलं नाही. त्यामुळे सरकारला झुकावं लागणार आहे हे नक्की. तुम्हाला काय वाटतंय? सोनम वांगचुक यांनी रात्री 12:30 वाजता JP नड्डांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडलं, ते योग्य वाटतंय का? की राऊत म्हणतायत, संजय राऊत म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी आपलं उपोषण हे जंतर मंतरवर येऊन सोडायला पाहिजे होतं? तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.